नमस्कार, जन व्हॉइसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नुकत्याच झालेल्या थर्ड कॅबिनेट मीटिंग नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की भुलेश्वर येथील काही जमिनीचा भाग हे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यांना काही जमिनीचा भाग जैन जिमखाना बनवण्यासाठी देण्यात येणार आहे। तर पाहूया काय नक्की मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर भुलेश्वरची जागा आपल्या जिमखान्यासाठी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांच्या ह्या निर्णयानंतर ठाणे जैन समाजाचे अध्यक्ष उत्तमचंदजी सोलंकी यांची काय प्रतिक्रिया आहे। 16 तारखेच्या शनिवारीच्या थर्ड कॅबिनेट मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांतर्फे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी जागा देण्यात आली, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी श्री राजस्थान सत्तामल मूर्तिपूजक जैन संघतर्फे महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करतो आहे की त्यांनी आम्हाला जैन समाजासाठी जिमखान्यासाठी जी 1,10,000 फूट जागा शिंदे साहेबांनी म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी आम्हाला अलॉट केलेली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे। आणि हा जो जिमखाना समाजासाठी जो बांधणार आहेत त्यामध्ये जैन समाजाच्या कम्युनिटीला तिकडे वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल व जैन समाजाची भरभराट होईल हे शिंदे साहेबांनी म्हणजेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लक्षात घेऊन आम्हाला जैन समाजाला ही जागा दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे।